रानफूल, लेखक ऋषिकेश निकम. डेटिंग ॲप वगैरे फालतूपणा असतो असा विचार करणाऱ्यांमधली मी नव्हते, किंवा अगदी काकूबाई असंही नव्हते. पण उगाच कशाला करून बघायचं, याला काही अर्थ आहे का? पण नंतर थोडा विचार केल्यावर मला वाटलं काय हरकत आहे. हीच ती गोष्ट. तर असं झालं की मामाच्या फार्म हाऊसला मी राहायला आले त्याला 2 दिवस झाले होते. जवळपास 10-12 मुलांना डेट करून झाल्यावरही आपल्याला नेमकं काय हवंय ते मला समजतच नव्हतं. त्याबद्दल मला थोडं विचित्रही वाटत होतं. सुमित बरोबर माझं ब्रेकअप झालं तेव्हा मी बरेच दिवस अस्वस्थ होते. बरेच दिवस हे असं आपल्यासोबतच का झालं? आपण नेमकं कुठे कमी पडलो याचाच विचार मी करत होते. नंतर एका मैत्रिणीनं बोलता बोलता सांगितलं की रेवती, तू 7-8 वर्ष त्याच्याबरोबर कमिटेड होतीस अगं. त्याच्याशी लॉयल होतीस तू. हे बघ, जे झालं ना ते झालं. आता तूही जरा एक्सप्लोर कर अगं स्वतःला. मुलांना डेट कर, हॅव फन, सेक्शुअल फॅन्टसीज पूर्ण करून घे स्वतःच्या. मला फारसं पटत नव्हतंच. पण जसं आधी सांगितलं, हरकत काय आहे? नंतर थोडा अजून विचार केल्यावर मला वाटलं की ठीक आहे, प्रयत्न तरी करून बघू. तसंही मैत्रिणीनं सेक्शुअल फॅन्टसीज म्हटल्यावर आपल्यालाही गुदगुल्या झाल्याच होत्या की. मग बघूया तरी काय असतं डेटिंग ॲप. म्हणून मी डेटिंग ॲप वापरायला सुरुवात केली. फार्म हाऊसच्या त्या गॅलरीत बसून मी त्या ॲपवरून डेट केलेल्या सगळ्या मुलांबद्दल विचार करायला लागले. त्यातली काही मुलं अगदी अगदी लाळगोटेपणा करणारी होती. माझ्या सौंदर्याचं उगाच अति कौतुक करणारी होती. एकतर कौतुक ऐकून ऐकून ना मला वीट आला होता. फेसबुकवर पण तेच. हाय डिअर, आय हॅव नेव्हर सीन अ ब्युटिफुल गर्ल लाईक यू. किंवा डिअर, डू यू वॉन्ट सी द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन दिस वर्ल्ड? लुक इन द मिरर. असे वगैरे यक मेसेजेस करणारी मुलं खूप होती. त्यामुळं अशा लोकांना मी वेळच लांब केलं. काही मुलं लगेच 2-4 वाक्यांमध्येच सेक्सबद्दल बोलायला पण सुरुवात करायची, किंवा तसं सिग्नल द्यायचा प्रयत्न करायची. आणखीन काही उगाचच तोऱ्यात वावरणारी मुलंही मला भेटली. आपल्याला काहीही फरक पडत नाही, किंवा तू मला इम्प्रेस करू शकतेस का, असा उगाच माज दाखवणारी पण होती. Sample complete. Ready to continue?